हमरापूर प्रीमियर लीग साठी या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते, या विभागातील आपले हक्काचे आमदार सन्माननीय रविशेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, एकविरा संस्थानांचे देशमुख साहेब उपस्थित, मिलिंदजी उपस्थित, सर्व मान्यवर आणि हमरापूर विभागातील तमाम क्रीडा रसिकांनो, आज आपली स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वी होते हे पाहून अत्यंत मनाला समाधान वाटते। या ग्राउंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक गावामध्ये कुठेही जागा उपलब्ध नाही, परंतु साहेबांच्या रविशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून आज हे जे ग्राउंड झालेलं आहे ते ग्राउंड आपल्या भागासाठी एक पर्वणी आहे। आज या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या भागातील खेळाडू आज राष्ट्रीय स्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहेत आणि त्याच्यासाठी दिलेले तुम्हाला व्यासपीठ आहे। परंतु आज एक सगळ्यात मोठी घोषणा या ठिकाणी आपण करतोय की हे हमरापूर प्रीमियर लीग आता भविष्यामध्ये पेण प्रीमियर लीग, चॅम्पियन्स प्रीमियर लीग म्हणून या ठिकाणी नावलौकिक येणार आहे आणि त्याच्यामध्ये पेण तालुक्यातील तमाम खेळाडू याच्यामध्ये समावेश होणार आहे आणि सर्व आयोजक या ठिकाणी त्यांची मेहनत करून ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। आपण या ठिकाणी सामना होत असताना रावे आणि दादर तसं पाहिलं तर दोन्ही गावही मोठी आहेत आणि ते होत असताना सुद्धा जरी दादरच्या प्लेयरनी षटकार मारला तरी पण राव्याच्या प्लेयर माणसांनी त्या ठिकाणी बेंजो वाजवते, ही एकी आमच्या सगळ्यांमध्ये आहे। त्याच्यामुळे या एकीला सगळ्यांनी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवा आणि सगळे खेळाडू अत्यंत चांगल्या प्रकारे खेळले। खेळामध्ये जय पराजय असतोच, कधी कधी नशिबाची पण साथ लागते, त्यामुळे दोन्ही संघ विजयी आहेत आणि सर्व 14 संघ आहेत त्या संघांनी सुद्धा या ठिकाणी आपलं चांगलं योगदान दिलंय, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय गणेश मोकल साहेबांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं। या ठिकाणी जाऊया आपण विशेष सन्मान सोहळ्याकडे। खरं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय वैकुंठदादा पाटील दादांचा विशेष सन्मान या ठिकाणी मंचकावर संपन्न होईल। मी संपूर्ण आयोजन कमिटीला या ठिकाणी विनंती करेल की आयोजन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी दादांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करूया। तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा। पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा। पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा। पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा, पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा, पुरा करी दिलेला वादा। या स्पर्धेचे ऑफिशियली पंच मी तिन्ही पंचांना विनंती करेल आपण मंचकावर यावं। या स्पर्धेचे प्रमुख पंचांना मी विनंती करेल आपण प्रमुख अतिथी मंचकावर यावं। आपला विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। संतोषजी चौधरी सर, हिरामनजी भोसले सरांचा विशेष सन्मान, या स्पर्धेसाठी लाभलेले विशेष पंचांचा हा विशेष सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर थोडा उशीर झालाय जरूर या स्पर्धेला आणि त्यामुळेच उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण शब्द सुमनाने या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया। सर्व पाहुण्यांचं शब्द सुमनाने या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया। आपण सर्वजण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। विशेष सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळेल। हिरामनजी भोसले सर पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं आणि जाऊया आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे। शैलेश चव्हाण सर आपण देखील यावं।
आता आपण जाऊया लकी ड्रॉ. अर्थातच प्रेक्षक लकी ड्रॉ साठी या ठिकाणी आपण चिठ्ठी काढणार आहोत. अगदी सुरुवातीला पहिली चिठ्ठी या ठिकाणी सन्माननीय आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण ड्रॉ ओपन करतोय. पहिलं नाव आहे राज चंदुलाल पाटील कळवे. पहा आहे का उपस्थित? अधिक वेळ आमच्याकडे नाहीये. चला या साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण गिफ्ट देऊया. राज पाटील कळवे, चला घाई करा. तदनंतर दादांच्या शुभ हस्ते आपण एक लकी प्रेक्षकाचा पाहूया. आयुष ठाकूर कोपर. आयुष ठाकूर कोपर. खेळाडू असेल तर मिळणार नाही. नाही, पुन्हा एकदा दादांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करूया. नित्या जनार्दन कोळी वरेडी उपस्थित आहे का? चला आता आपण पुन्हा एकदा आपण घेऊया. मिलिंद दादांच्या शुभ हस्ते आपण करूया. कर्तव्य गणेश नाईक दादर. चला आपण लकी ड्रॉचा आपण नंतर अनाउन्समेंट करू. सध्या चिठ्ठी आपण बाजूला ठेवूया आणि बक्षीस चला काढा काढा पटापट काढा. सौरभ यांच्याकडे एक चिठ्ठी द्या, तिकडे एक द्या. अजय काशीनाथ नाईक दादर. अजय काशीनाथ नाईक दादर. नाही, अजित पाटील तांबडशेत. अजित पाटील चला घाई करा. इंदनी मोसिनकर. जतीन भोईर कोपर. अनेश मोकल जोहे. विहान पाटील रावे. चला आपण आता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जाऊया. विजय मोरे रावे. जाऊया आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे. अर्थातच पाच साहेबांना कार्यक्रमासाठी पुढे जायचं आहे. आपण थेट सुरुवातीलाच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊया. टीम अद्वैत 11 दादर. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक या ठिकाणी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येईल. टीम अद्वैत 11 दादर. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा. पुरा करी दिलेला
पुरा करी दिलेला वादा युवाने चॅम्पियन संघ अद्वैत 11 दादर, स्वप्नील पाटील, बादल म्हात्रे, राम म्हात्रे, अजित पाटील यांचा हा संघ आपण पाहतोय. प्रथम क्रमांक अद्वैत 11 दादर. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी यस, थँक्यू. पहा, खरं तर समालोचन कक्ष जर का तुम्ही पाहिलं, प्रमुख व्यासपीठ जर पाहिलं तर ऑरेंज कलर आणि विजेत्या संघाच्या जर्सीचा कलर देखील ऑरेंज आहे. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक जाईल टीम आई रायबादेवी रावे. रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक या ठिकाणी आपण देऊया. मी विनंती करेल सन्माननीय वैकुंठदादा पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा होतोय जय जयकार. वैकुंठ शेठ पाटील आमच्या पाठीशी. सेकंड प्राइज गोज टू टीम आई रायबादेवी रावे. रायबादेवी माते की. तृतीय क्रमांक आदित्यभाई 11 हनुमानपाडा. खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊया टीम आई रायबादेवी रावे. टीम ओनर योगेश पाटील 777 आणि चॉकलेट बॉय या ग्रुप साठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. थँक्यू सो मच. तृतीय क्रमांक आदित्य भाई 11 हनुमानपाडा. या ठिकाणी जरूर आपण पाहतोय सौरभ मोबाईल पेन मराठी माणसाच्या हक्काचं दुकान सौरभ म्हात्रे आणि सुजित म्हात्रे यांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. दादांचे सर्व निकटवर्तीय मित्र. हमरापूर विभाग प्रीमियर लीग. यस, थँक्यू सो मच. चतुर्थ क्रमांक टीम नीलकंठभाई 11 दादर. रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य चषक या ठिकाणी दिलं जाईल. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा होतोय जय जयकार. वैकुंठ शेठ पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा होतोय जय जयकार. चतुर्थ क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय नीलकंठभाई 11 दादर.
तदनंतर पारितोषिक असेल सेमीफायनल 2 मध्ये मॅन ऑफ द मॅच आदेश कोळी. वेलकम आदेश. सेमीफायनल 2 मध्ये मॅन ऑफ द मॅच आदेश कोळी. प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठी. चला या ठिकाणी आदेश फार वेळ नाहीये, परंतु काय म्हणशील? पहिल्यांदा माझ्या टीमला धन्यवाद बोलेल की त्यांना मला एवढ्या मोठ्या लीगमध्ये खेळायची संधी दिली. बादलदा असो किंवा स्वप्नीलदा किंवा आजदा त्यांनी चांगला सपोर्ट केला. ते मला फक्त एकच बोलत होते, तुझा तू गेम खेळ. आणि दुसरा माणूस असा आहे जो आमच्या गावातला ओमकार कोहली, जो मला कधी पण मी बोललो ना की मला बॉल टाक चल, कधी नाहीच बोलत नाही. ओमकार असेल, आर्यन असेल आणि रोहित असेल, ह्यांनी खूप साथ दिली मला, म्हणून माझी आजही मला मॅच भेटली असं मला वाटतं. येस, थँक्यू सो मच. पुढील पारितोषिक असेल फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. फायनल मध्ये सामनावीर किरण पाटील. 1 ओव्हर 7 रन्स देऊन 2 विकेट्स. हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर. येस, थँक्यू. चला जॅकेट आणा. विभाग प्रीमियर लीग अनबी स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट्स, वैकुंठ दादा त्याचप्रमाणे विशाल स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट आणि मिस्टर लियान मेन्स वेअर यांच्याकडून ब्रँडेड जॅकेट. वैकुंठ शेठ पाटील आमच्या पाठीशी हाय खंबीर. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा होतोय जय जयकार. विशाल स्पोर्ट्स यांनी स्पॉन्सर केलेला टी शर्ट, अनवी स्पोर्ट्स यांनी स्पॉन्सर केलेला टी शर्ट आणि पंकज पाटील मिस्टर लियान मेन्स वेअर यांच्याकडून स्पॉन्सर केलेला ब्रँडेड जॅकेट. एकदा जोरदार टाळ्या उद्या. फायनल मध्ये सामनावीर किरण पाटील 1 ओव्हर मध्ये 7 रन्स देऊन 2 विकेट्स ज्याला मिळाल्या. थँक्यू सो मच. तदनंतर बेस्ट फिल्डर इन दिस टूर्नामेंट, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सनील घरत डावरे. निलकंठभाई 11 दादर टीमचा हा खेळाडू आहे. 5 कॅचेस आणि त्यातील 1 सर्वोत्कृष्ट झेल. पारितोषिक असेल कूलर. सौरभ मोबाईल्स, पेन, मराठी माणसाचा हक्काचं दुकान यांच्याकडून स्पॉन्सर्स केलेला कूलर, बिग ट्रॉफी. तदनंतर विशाल स्पोर्ट्स यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट, अनबी स्पोर्ट्स नि स्पॉन्सर केलेला टी शर्ट, त्यात समवेत मिस्टर लियान मेन्स वेअर पेन यांच्याकडून ब्रँडेड जॅकेट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहिला. तदनंतर बेस्ट बॉलर अद्वैत 11 दादर टीमचा किरण पाटील कळवे हा ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. 5 मॅचेस मध्ये 11 विकेट्स ज्याच्या नावावर राहिल्या. या संपूर्ण सिरीज मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ज्याची आपण पाहिली. बेस्ट बॉलर इन दिस टूर्नामेंट किरण पाटील कळवे.
सौरभ मोबाईल्स पेन यांच्याकडून कूलरचं पारितोषिक, मिस्टर लियान मेन्स वेअर यांच्याकडून ब्रँडेड जॅकेट, अन्वी स्पोर्ट्स स्पॉन्सर केलेला जर्सी, विशाल स्पोर्ट्स यांनी स्पॉन्सर केलेला जर्सी या ठिकाणी दिली जाईल. तदनंतर बेस्ट बॅट्समन स्वर्गीय आर के पाटील सर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र निखिल पाटील यांनी स्पॉन्सर्स केलेली आपण पाहणार आहोत स्पोर्ट्स सायकल. उत्कृष्ट फलंदाज अनेक बॅट्समन आपण पाहिले, षटकार चौकारांची हॅट्रिक देखील आपण पाहिली, परंतु एक असा खेळाडू होता की ज्याने खरोखर अनेक सामने बदलले. बेस्ट बॅट्समन इन दिस टुर्नामेंट निखिल पाटील यांनी स्पॉन्सर केलेली स्पोर्ट्स सायकल, अन्वी स्पोर्ट्स यांच्याकडून ब्रँडेड जर्सी, विशाल स्पोर्ट्स यांच्याकडून ब्रँडेड जर्सी आणि मिस्टर लियान यांच्याकडून ब्रँडेड जॅकेट. बेस्ट बॅट्समन आदेश कोहली वरेडी. अद्वैत 11 दादर टीमचा खेळाडू. शक्ती पाटीलच्या नावावर 66 रन्स, बादलच्या नावावर 64, परंतु फक्त 2 रन्स एक्स्ट्रा होत्या. अर्थातच 68 रन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅट मधनं आपण पाहिल्या. अद्वैत 11 दादर संघाचा विस्फोटक खेळाडू, द गेम चेंजर आदेश कोहली ठरलाय सर्वोत्कृष्ट फलंदाज. स्पर्धेतील सर्वात शेवटचं परंतु सर्वात महत्वाचं पारितोषिक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिका वीर, श्रुती कला केंद्राचे ओनर धीरजदादा पाटील कळवे आणि डॉक्टर मिलिंद दादा पाटील कळवे यांच्याकडून स्पॉन्सर्स केलेला फ्रीज या ठिकाणी हे पारितोषिक आपण देणार आहोत. या ठिकाणी प्रेझेंटेशन साठी यश या ठिकाणी उपस्थित आहे. सोबत मिस्टर लियान यांच्याकडून ब्रँडेड जॅकेट, विशाल स्पोर्ट्स यांच्याकडून जर्सी, अन्वी स्पोर्ट्स यांच्याकडून जर्सी. त्याचप्रमाणे देवेंद्र पाटील, जर कोणाला ब्लास्टर मशीन हवी असेल तर त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधा. 2 खेळाडू खरं तर या रेस मध्ये होते. काही पॉइंटचा फरक निश्चित राहिला, परंतु 103 पॉइंट्स ज्या खेळाडूच्या नावावर आहेत. बॅटिंग करत असताना 58 रन्स आणि सोबत 9 विकेट्स, एकूण 103 पॉइंट्स मिळवणारा नीलकंठ भाई 11 दादर टीमचा रुपेश म्हात्रे. खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री ज्या खेळाडूला मिळाली, नशीब नाईकच्या अनुपस्थितीमध्ये जो खेळाडू ऍज अ आयकॉन म्हणून आपण पाहायला मिळालेल्या संधीचं सोनं ज्यांनी केलं, रुपेश म्हात्रे कोपर, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर. शक्ती पाटीलच्या नावावर देखील 81 पॉइंट्स होते, परंतु 103 पॉइंटची कमाई. मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर रुपेश म्हात्रे कोपर.
जगदंबा 11 दादर बेडी संघमालक किंवा कोणी सहकार्य असतील तर ट्रॉफीसाठी यावं. आई एकविरा खार सापोली आणि आई गावदेवी खार सापोली आपल्या ट्रॉफीज या ठिकाणी आहेत. मालिकावीर एक शेवटची बाईट आपण घेऊया. रुपेश, खर तर हा प्रश्न आधी देखील मी विचारला की नशीब नाईक टीमचा हिस्सा नव्हता परंतु वाईल्ड कार्ड तुला एंट्री मिळाली, काय म्हणशील? आणि आज प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे पारितोषिक. मला विश्वासच बसत नाही, मी प्लेअर ऑफ द मॅच झालोय. मला चांगलं वाटतंय, जाम खुश आहे मी. घरी काय संदेश देशील? आज सर्व लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत, तुझ्या कुटुंबातील सर्व लोक आज प्रचंड खुश असतील. सकाळपासून मॅचच बघतात माझे घरी, जाम खुश असतील. आणि हे रेफ्रिजरेटरचं पारितोषिक संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? काय नाही, चांगलं वाटतंय मला. यस, थँक्यू. थोडा लाजतोय परंतु रुपेश साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि ही स्पर्धा याच ठिकाणी संपली अशी आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.